कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशस्त इमारतीचे तसेच 64 पोलीस कर्मचारी निवासस्थानांचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, नगराध्यक्ष पराग संधान, समता पतसंस्थेचे संपादक काकासाहेब कोलटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले की आणि पोलीस स्टेशनची या ठिकाणी उभारली गेली आणि त्याचं लोकार्पण आज होत आहे. आणि या लोकार्पणाच्या निमित्ताने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण या दोन्ही इमारतीचं जे काही निधीचं उपलब्धता करण्याची काम किंवा घोषणा होती अजितदादांनी त्या काळामध्ये केलेली होती. कोपरगावमध्ये पूर्वी आपल्याकडे एकच पोलीस स्टेशन होतं. 2013 साली या एका पोलीस स्टेशनवर भार जास्त होता आणि म्हणून त्यावेळेचे आमदार माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब यांनी 2013 साली कोपरगाव शहर आणि कोपरगाव तालुका अशी वेगळ्या दोन पोलीस स्टेशनची निर्मिती करून आणली. आणि त्या तालुका पोलीस स्टेशनची एक इमारत असावी आणि कोपरगाव शहराची इमारत असावी, आपल्या वसाहती नवीन झाल्या पाहिजे या भूमिकेमधून तो कार्यक्रम त्या काळात होऊ शकला नाही. आणि ते भाग्य 2014 नंतर आमच्या काकी आणि त्या काळातले गृहराज्यमंत्री आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राम शिंदे सरांना त्या काळामध्ये मिळालं. काही कारणास्तव ते या ठिकाणी येऊ शकले नाही. पण 2013 साली 29 ऑक्टोबर या तारखेची त्या आपल्या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची मंजुरी आहे. आणि म्हणून ते पोलीस स्टेशन मंजूर झाल्यानंतर आपल्या काही गावं, शहर, काही तालुका पोलीस स्टेशन मध्ये त्या ठिकाणी आहे. फार मोठा हातभार या निर्मितीमुळे झालेला आहे. जी भूमिका माझी आमदार अशोकरावजी काळे साहेबांची होती का नवीन काम होऊन आपल्या पोलीस बांधवांना त्या ठिकाणी राहता आलं पाहिजे, ऑफिस मिळालं पाहिजे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे 2019 साली जी काही संधी आपण मला दिली, या सर्व गोष्टींचा पाठपुरावा त्या ठिकाणी करून योग्य जे काही करणं गरजेचं होतं समस्या सोडवण्यासाठी अनेक बैठका घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या. आणि म्हणून या सर्व गोष्टीचं काम आज आपल्याला त्या ठिकाणी उभं दिसतंय. याचं उद्घाटन करण्यासाठी खरं म्हणजे मी अजितदादांना विनंती केली होती ऑक्टोबरमध्ये, परंतु नगरपालिकेची निवडणूक, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक संपल्यानंतर तुला वेळ देतो. आणि दुर्दैवाने आपल्या सर्वांना कल्पना आहे की जी घटना घडली, मी साहेबांना विनंती केली का दादाची तारीख जिल्हा परिषद निवडणूक झाल्याशिवाय मिळणार नाही. पोलीस बाहेर राहत आहे, कुठे दुसरीकडे राहत आहे आणि म्हणून त्यांना क्वार्टर मिळाले पाहिजे. आपण लवकरात लवकर तारीख द्यावी. दुर्दैव आपलं असं का साहेबांनी 2 तारीख दिली आणि 28 तारखेला ती घटना घडली आणि म्हणून 2 फेब्रुवारीचा कार्यक्रम त्या ठिकाणी होऊ शकला नाही. म्हणून आज हा कार्यक्रम होतोय. त्यावेळेसचे गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि पालकमंत्री मुश्रीफ साहेब यांच्या साक्षीने दादांनी आपल्याला शब्द दिला आणि 25 कोटी मंजूर करून ही इमारत आज आपल्याला वापरायला पोलिसांना मिळणार आहे. निश्चितपणाने या सर्व गोष्टीमुळे पोलिसांवरचा जो काही ताण आहे तो कमी होणार आहे आणि त्यांच्या कामामध्ये अजून सुधारणा होणार आहे. तसं पाहिलं तर मी वारंवार बैठका घेऊन सूचना करून
पोलिसांच्या कारवाईमध्ये शेवटी पोलिसांचं पाठबळ इतर सगळं डिपार्टमेंटला असलं तर निश्चितपणाने त्यांना एक आशा मिळते किंवा सुरक्षित वाटतं का पोलीस आपल्याबरोबर आहे. आपण कारवाई त्या ठिकाणी कुठल्याही अवैध गोष्टी चालू असल्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पोलिसांचं पाठबळ मिळतं. परंतु जे काही आतापर्यंत सांगितलेले फारशी कारवाई त्याच्यामध्ये झालेली दिसत नाही. अजूनही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे गाडगेजी आपण याच्यामध्ये जास्त लक्ष घालण्याची गरज आहे. कायदा सुव्यवस्था कुठल्याही अवैध धंद्यामुळे त्या ठिकाणी बिघडते आणि जी काय आपल्याला सांगायची आहे ती चुकीची माहिती काही सांगत जाऊ नका. माहिती बरोबर सांगण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. जेव्हा दिशाभूल त्या ठिकाणी लोकांची होती तेव्हा ही काळजी आपण त्या ठिकाणी घ्यावी अशा प्रकारची सूचना माझी आहे. आपण ही जी काही इमारत आता लोकांना दिलेली आहे त्याचा वापर निश्चितपणे सर्वजण योग्य करतील. त्याची स्वच्छता असेल ते सगळे ठेवतील आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्या काळामध्ये आणि मला सुद्धा त्या ठिकाणी आपल्या शासकीय इमारती करता आल्या. त्याच्यामध्ये पंचायत समितीची इमारत असेल, तहसील कार्यालय असेल, नगर परिषद असेल, न्यायालय असेल, ITI असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, तलाठी कार्यालय असेल, धान्याचं गोदाम असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायतचे कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, अशा अनेक त्या ठिकाणी इमारती आहेत ज्या या सर्व काळामध्ये झालेल्या आहेत. आणि अजूनही आपल्याला कोपरगाव सब जेल याचं काम त्या ठिकाणी शासनाकडनं करून घ्यायचं आहे. शासकीय विश्रामगृह PWDचं त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं आहे, त्याला निधी उपलब्ध करायचा आहे. आणि आताच माझी साहेबांबरोबर चर्चा झाली, जी काही इरिगेशन खात्याची जमीन आपली येवल्या नाक्यावर आहे त्या ठिकाणी BOT तत्वावर ते पूर्ण परिसर त्या ठिकाणी डेव्हलप करून इरिगेशनचं एक चांगलं गेस्ट हाऊस साहेब त्या ठिकाणी आपल्याला देणार आहे. आणि म्हणून साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आताच्या नवीन उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी असतील, कायम आपल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यासाठी चांगल्या पद्धतीने कामं कशी होतील यासाठी निधी उपलब्ध करून देतील, कामं त्या ठिकाणी मंजूर करतील याची खात्री मला आहे. त्यांचं मार्गदर्शन सहकार्य निश्चितपणे कायम मला लाभत राहील अशी अपेक्षा आहे. या इमारतीसाठी स्वर्गीय अजित पवार यांनी सुमारे 25 कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून दिला होता. यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे अशी विनंती करण्यात आली होती. मात्र ते आपल्यात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या पुढाकारामुळे आज ही प्रशस्त इमारत उभी राहिली असून त्यामुळे पोलिसांच्या कामकाजात निश्चित अधिक सुधारणा होत असल्याने त्यांनी नमूद केले. तसेच तालुका कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत राहण्यासाठी पोलिसांनी अधिक दक्षता घ्यावी, नागरिकांची दिशाभूल होणार नाही याची काळजी घेऊन अचूक माहिती घ्यावी अशी सूचनाही आमदार काळे यांनी यावेळी पोलिसांना दिली. संघर्ष न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डफाळ, कोपरगाव.